नमस्कार. आज प्राइस ॲक्शन या लेक्चर 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. ओके. याआधी आपण बरेचसे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये हे शब्द मी वापरले होते. प्राइस ॲक्शन, सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि बरेच काही. पण एक एक आपण आता हळूहळू एक एक टॉपिक डीपली त्याचं समजून घेतो की काय नक्की तो टॉपिक आहे किंवा एक डीप अंडरस्टँडिंग हवं. त्यासाठी मी प्रत्येक टॉपिक वेगवेगळे लेक्चर्स त्याच्यावर ठेवलेले आहेत. ॲक्च्युली बघायला गेलं तर हे टॉपिक मी एका दिवसातही घेऊ शकलो असतो किंवा एका लेक्चरमध्ये 2-3 टॉपिक ॲड करू शकलो असतो. बट आय वॉन्टेड की तुम्ही जास्तीत जास्त डीपली त्याबद्दल नॉलेज घ्या, नीट सविस्तर समजा की या कॉन्सेप्ट काय आहेत. बिकॉज घाई करून काय होणार की घाई केल्याने कन्फ्युजन वाढतं. ओके. त्यामुळे मी जसं शिकलो आहे किंवा मी जसं टाईम दिला आहे किंवा मी जसं प्रत्येक कॉन्सेप्ट समजायला एक सर्टन टाईम दिला आहे आणि व्यवस्थित समजलं आहे, त्याच हिशोबाने मी ह्या कोर्समध्ये हा सिलेबस असा बनवलेला. ओके. सो एक एक टॉपिक असे मी वेगवेगळे सेपरेट करून घेतो आहे, कारण तुमची प्रॅक्टिस आणि तुमचं अंडरस्टँडिंग त्या त्या टॉपिक्सबद्दल एक व्यवस्थित डीपली असावं. ओके. सो प्राइज ॲक्शन पहिलं तर एक समजून घ्या की प्राइज ॲक्शन एक कॉन्सेप्ट आहे. ओके. ज्या कॉन्सेप्टने आपण ट्रेडिंग करतो. प्राइस ॲक्शन आपल्याला प्राइस सांगते. ओके. प्राइस काय ॲक्शन घेणार आहे. ओके. प्राइस वर जाणार आहे की त्या पॉईंटपासून प्राइस खाली जाणार आहे, हे आपल्याला प्राइस ॲक्शन ह्या कॉन्सेप्टमधून गोष्टी कळतात. आणि प्राइस कुठच्या दिशेने जाऊ शकते हे आपण प्रेडिक्ट नाही म्हणू शकत, पण थोडेसे रूल्स आहेत, थोड्याशा गोष्टी आहेत जे आपण फॉलो करतो आणि त्या हिशोबाने आपण बघतो की ओके प्राइस कुठच्या डिरेक्शनमध्ये जाऊ शकते. आणि जसं आपण म्हटलंय की ट्रेंड इज ऑलवेज माय फ्रेंड, किंवा आपण अगेन्स्ट द ट्रेंड कधीच ट्रेड नाही करायचं. तसंच सेम प्राइस ॲक्शनमध्ये आपल्याला ट्रेंडची पण कॉन्सेप्ट आहे. ओके. त्यामुळे कुठेतरी प्राइस ॲक्शनने आपण तो अंदाज घेऊ शकतो की प्राइस कुठच्या डिरेक्शनमध्ये आज मूव्ह करू शकते. ओके. किंवा जे लॉंग टर्म ट्रेड करणार आहे ते कमिंग डेज किंवा कमिंग मंथ्समध्ये कुठच्या डिरेक्शनला प्राइस मूव्ह करणार आहे हे आपल्याला प्राइस ॲक्शन या कॉन्सेप्टने कळतं. ओके. आता प्राइस ॲक्शन किंवा बेसिकली ट्रेडिंग किंवा मार्केटमध्ये काय होत असतं कॉन्स्टंट. ओके. मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहे बायर्स असतात ॲज वेल एज सेलर्स पण असतात. तर मार्केटमध्ये कॉन्स्टंट काय चाललेलं असतं, एक बॅटल चाललेलं असतं. कॉन्स्टंटली बायर्स आणि सेलर्स या दोघांमध्ये एक वॉर चालू असतो, एक बॅटल चालू असतं. ओके. कधी कधी बायर्स जिंकतात, कधी कधी सेलर्स जिंकतात, कधी कधी दोन्ही जिंकत नाहीत, तेव्हा मार्केट आपलं साईडवेज चालतं. ओके. कारण मार्केट ना वर जाऊ शकत ना खाली जाऊ शकत, त्यामुळे बायर्सही नाही जिंकत, सेलर्सही नाही जिंकत. पण जेव्हा मार्केट एकदम वर शूट होतं तेव्हा बायर्स जास्त फॉर्ममध्ये असतात, बायर्स स्ट्रॉंग असतात, बायर्स कुठेतरी जिंकत असतात. जेव्हा खाली मार्केट खूप जोरात पडत असतं तेव्हा सेलर्स पडत असतात, बायर्स लूज करत असतात. ओके. सो हा कॉन्स्टंट एक ही देवाणघेवाण किंवा हा एक कॉन्स्टंट गेम चाललेला असतो. एक लहान असताना आपण गेम खेळायचो ज्याला म्हणतात टग ऑफ वॉर. मराठीत आता मला अंदाज नाही. त्याच्यात काय असतं की दोरी असते, इकडे ती दोरी 5-10-6 जण ओढत असतात, तेवढीच माणसं इकडे ती दोरी ओढत असतात आणि हे मध्ये काहीतरी त्याला एक लेवल असते. जेव्हा या सगळ्यांना तुम्ही ह्या लेवलच्या इकडे ओढून घ्याल तेव्हा ती एक साईड कुठेतरी जिंकते. ओके. टग ऑफ वॉर एक दोरी ओढायचा गेम आहे. दोन्ही बाजूने आपण दोरी पकडून ओढलेला, लहान असताना खेळला असणार, त्याला टग ऑफ वॉर म्हणतात. आणि हा सेम गेम मार्केटमध्ये खेळला जातो. एका बाजूला बायर्स ओढत असतात, मार्केट वर न्यायचा प्रयत्न करत असतात, एका बाजूला सेलर्स मार्केट खाली न्यायचा प्रयत्न करत असतात. ओके. सो जेव्हा बायर्स नेतात तेव्हा आपण त्याला म्हणतो अप ट्रेंड, जेव्हा सेलर्स नेतात खाली त्याला आपण म्हणतो डाऊन ट्रेंड. आणि जेव्हा दोघंही कुठेतरी बॅलन्स असतात, ओके, म्हणजे निदर बायर्स निदर सेलर्स, दोघांपैकी कोणी स्ट्रॉंग नसतं, दोघे इक्वल लेवलला चाललेले असतात, त्याला आपण म्हणतो साईडवेज किंवा कन्सॉलिडेशन. ओके. जे साईडवेज मार्केटचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं ते लक्षात घ्यायचं याच्यात. ओके. सो ह्या बेसिक कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपण दुसऱ्या पॉईंटवर जाऊया की प्राइस ॲक्शन काय आहे. प्राइस ॲक्शन सगळे म्हणत असतात, बरेच सारे व्हिडिओज तुम्ही बघितलं असाल, किंवा प्राइस ॲक्शन मी काय इन्व्हॉल्व केले. बिकॉज एक नीट समजायचं, प्राइस ॲक्शन इज किंग. ओके. प्राइस ॲक्शन इज किंग. जेवढे पण इंडिकेटर्स आपण बघतो, जेवढे पण आतापर्यंत इंडिकेटर्स तुम्हाला मी दाखवले, तुम्ही बघितलं ऑलरेडी, खूप तुम्हाला आधी माहीत असतील, जेवढे इंडिकेटर्स असतात हे सगळे प्राइस ॲक्शन फॉलो करतात. ओके. हे सगळे इंडिकेटर्स प्राइस ॲक्शन नंतर तुम्हाला इंडिकेटरवर ते दिसतं की ओके इथनं मार्केट वर जाणार आहे, खाली जाणार आहे, जे काय आपण लेवल्स बघितले वेगवेगळे इंडिकेटर्समध्ये, ते सगळे इंडिकेटर्स प्राइस ॲक्शनलाच फॉलो करतात. ओके.
प्राइस ॲक्शन पहिलं जे काय प्राइस ॲक्शनमध्ये घडतं हे पहिलं होतं, त्यानंतर इंडिकेटरला तेच कळतं. जसं आपल्याला समजतं तसंच इंडिकेटर त्या प्राइस ॲक्शनलाच फॉलो करत असतो. ओके, सो त्याच्यामुळे प्राइस ॲक्शन किंग का म्हटलं, कारण प्राइस ॲक्शनमध्ये ट्रेडिंग, प्राइस ॲक्शन हा फॉर्म्युला यूज करून ट्रेडिंग करताना तुम्हाला कुठचाही इंडिकेटर लागत नाही. ओके, हे जे आज आपण प्राइस ॲक्शन बघणार आहोत ह्याच्यात कोणताही इंडिकेटर नाही, फक्त एक व्हॉल्यूम मी तुम्हाला दाखवेन, कारण व्हॉल्यूम थोडंसं तुम्हाला एक एक्स्ट्रा कुठेतरी एज देतो, एक एक्स्ट्रा अपॉर्च्युनिटी देतो, एक एक्स्ट्रा कॉन्फर्मेशन देतो. म्हणून वापरलाच पाहिजे असं काय नाही आहे. वापरला तर चांगला, थोडंसं तुम्हाला त्याच्यात जास्त उपयोग होऊ शकतो, पण वापरला नाही तरी चालेल, कारण प्राइस ॲक्शनमध्ये कोणतेही इंडिकेटर्स वापरले जात नाही. प्राइस ॲक्शन म्हणजे आपण कॉन्स्टंट प्राईजला फॉलो करत असतो आणि फक्त प्राईस बघून आपण मार्केटचं डिरेक्शन आणि आपल्याला कुठच्या ट्रेंडमध्ये राहायचं आहे किंवा कुठच्या डिरेक्शनने ट्रेड घ्यायचं हे आपण प्राईस बघून ठरवतो. ओके, आता मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असाल की मार्केटमध्ये प्राईस एका पॉईंटला सुरू होते, थोडी खाली येते, परत थोडी वर जाते, परत थोडी खाली येते, परत थोडी वर जाते, खाली येते. ह्याला आपण म्हणतो ट्रेंड, बरोबर. तर हा ट्रेंड असा का होतो हे एक कॉन्सेप्ट समजून घ्या. ओके, हे कॉन्सेप्ट मी कशासाठी सांगतो, कारण तुम्हाला डिटेलमध्ये माहीत हवं. जेव्हा तुम्ही ट्रेडिंगला बसता तेव्हा ट्रेडिंगला बसल्यानंतर हे तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात तुम्हाला माहीत हवे की काय चाललंय समोर, का मी इथे बसलो, का मी हा ट्रेड घेणार आहे. ओके, सो पहिलं असतं तुमचं ॲक्युम्युलेशन. ओके, ॲक्युम्युलेशन जेव्हा चालू होतं तेव्हा स्टॉक एका प्राईसपासून एका सर्टन प्राईसपर्यंत पोचतो, दुसऱ्या पॉईंटला तिथे पब्लिक पार्टिसिपेशन चालू होतं. ओके, पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे काय की ॲक्युम्युलेशन म्हणजे हा स्टॉक इथे जेव्हा प्राईस जाते तेव्हा रिटेलर्स किंवा जेवढं पण पब्लिक ट्रेडिंग करत असतं त्यांना दिसतं की ओके प्राईस वर चाललेली आहे, आपण पार्टिसिपेट करायला हरकत नाही. पण ती लोक इथनं प्राईस अजून वर घेऊन जातात. ओके, पब्लिक पार्टिसिपेशन जेव्हा होतं तेव्हा ती इथनं प्राईस परत वर घेऊन जातात आणि इथे गेल्यानंतर एक छोटा पुलबॅक येतो. ओके, ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर परत अगेन प्राईजवर, अगेन ॲक्युम्युलेशन, अगेन पब्लिक पार्टिसिपेशन, अगेन डिस्ट्रीब्युशन. तर हे कॉन्स्टंट हे 3 टर्म्स होत असतात. त्यामुळे ती प्राईस अप ट्रेंडमध्ये असून दे, डाऊन ट्रेंडमध्ये असून दे, साईडवेजमध्ये असून दे, कॉन्स्टंट हे होत असतं. ॲक्युम्युलेशन होतं, मग पब्लिक पार्टिसिपेशन होतं आणि त्यानंतर डिस्ट्रीब्युशन होतं, परत ॲक्युम्युलेशन होतं. हे कॉन्स्टंट चालू असतं. त्यामुळे मार्केट मुवमेंटमध्ये असतं. त्यामुळे मार्केट वर खाली साईडवेज जे काय जात असतं ते ह्या कॉन्सेप्टमुळे असतं. ओके, टेक्निकल टर्म्स आहेत, या समजण्यासाठी तुम्हाला माहीत हवं म्हणून मी सांगतोय. कारण हा कोर्स करताना असं व्हायला नको की तुम्हाला उद्या कोणी विचारलं की हे असं का होतं तर माहीतच नाही. त्यासाठी मी फक्त या टेक्निकल टर्म सांगतोय. हे बघून घाबरून जाऊ नका की बापरे हे काय असतं. ओके, ह्यात तुम्हाला डिटेलमध्ये जायची गरज नाही, फक्त माहीत असावं म्हणून मी हे तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतोय. ओके, आता ह्यानंतर पुढचा पार्ट येतो एक आता प्राईज ॲक्शन. ओके, प्राईज ॲक्शनमध्ये काय नक्की इम्पॉर्टंट असतं, तर प्राईज ॲक्शनमध्ये 4 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, प्राईज ॲक्शनमध्ये 4 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. आणि या 4 गोष्टी फॉलो करूनच तुम्ही प्राईज ॲक्शनची जी कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टने तुम्ही ट्रेडिंग करता. ओके, तर आता 4 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, तर पहिलं तर तुम्हाला आहे ट्रेंड. ओके, दुसरं तुम्हाला आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तिसरं तुम्हाला आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. ओके, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. आणि चौथं तुम्हाला आहे चार्ट पॅटर्न्स. ओके, ह्याच्यातलं ट्रेंड आपण समजलोय. ट्रेंडमध्ये आपण आता हे फक्त मी थिअरॉटिकली तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि ह्याच्यानंतर डिरेक्टली आपण चार्ट्सवर जाऊन लाईव्ह एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. ओके, एक ट्रेड मी आज घेतलेला, तो ट्रेड का घेतलेला ते पण मी तुम्हाला समजवेन आणि तुम्हाला चार्टमध्ये बघून कळेल की कशा लेवल्स मी मॅनेज केलं होतं. सो ते पण एक्झाम्पल मी आज शेअर करेन. ओके, सो पहिलं तर ट्रेंड आपण काय म्हटलं आहे की ट्रेंडमध्ये आजचा जो माझा ट्रेड होता हा अगेन्स्ट द ट्रेंड होता, पण तो का घेतला, कशासाठी घेतला आणि खूप टाईट स्टॉप लॉस आणि टाईट लेवल्स मी ठेवलेले होते प्रॉफिट बुक करण्यासाठी. आणि तो मी का घेतला होता ते तुम्हाला मी चार्टवर एक्सप्लेन करीन. आणि सेकंडली
ट्रेंड आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. ओके, अप ट्रेंड जिथे हायर आहे हायर लो करत जातो त्याला आपण म्हणतो अप ट्रेंड. डाऊन ट्रेंड जिथे लोअर लो लोअर हायस करत जातो तो असतो आपला डाऊन ट्रेंड. जिथे साईडवेज मार्केट चालतं, ना हाय ब्रेक करत ना लो ब्रेक करत, त्याला आपण म्हणतो साईडवेज मार्केट. ओके, सो ट्रेंड तुम्हाला समजलेत, ऑलरेडी एक्सप्लेन मी केलेले आहेत. सपोर्ट अँड रेजिस्टन्सवर आपण एक सेपरेट टॉपिकच घेतलेलं आहे. तो लेक्चरही आशा करतो की तुम्ही बघितलंही असेल आतापर्यंत. सपोर्ट अँड रेजिस्टन्समध्ये पण बघितलं आहे. जिथे सपोर्ट असतो तिथे बायर्स असतात, जिथे रेजिस्टन्स असतो तिथे सेलर्स बसलेले असतात. ओके, तर दोन गोष्टी क्लिअर आहेत. आता कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि चार्ट पॅटर्न्स ह्या दोन कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. ओके, आता पहिला आपण जो तिसरा पॉईंट मी ह्याच्यात लिहिलेला आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, तो आपण पहिला घेऊया. ओके, तिसरा टॉपिक कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. आता कॅन्डलस्टिक पॅटर्न्स कंटिन्यू कॅन्डलस्टिकचे कोणते पॅटर्न्स असतात हे मी तुम्हाला चार्टवर दाखवीन, थोडेसे एक्झाम्पल्स इथे पण तुम्हाला देईन. ओके, पण त्याआधी समजून घ्या की कॅन्डल कशी फॉर्म होते. ओके, आता पहिलं एक्झाम्पल आपण बघूया बुलिश कॅन्डल. ओके, बुलिश कॅन्डल म्हणजे जी कॅन्डल ग्रीन असते. चार्टवर तुम्ही बघितलं असाल आतापर्यंत ग्रीन कॅन्डल्स वर जाणार आहे, बाईंगच्या कॅन्डल्स. ओके, बुलिश कॅन्डल कशी फॉर्म होते की कॅन्डल दिसताना तुम्हाला अशी नॉर्मलच दिसते, राईट. थोडी साईज वेगवेगळी असणार प्रत्येक कॅन्डलची, पण दिसताना साधारण तुम्हाला कॅन्डल ही अशीच दिसते. सो बुलिश कॅन्डलचं खाली ओपनिंग होतं. ओके, इथे कॅन्डल ओपन होते. ओके, तिची प्राईस इथे ओपन होते, प्राईस ओपन होते, इथे प्राईस तिची क्लोज होते. आणि हे वर आणि खाली जे कॅन्डलच्या जे हे लाईन्स आले त्याला आपण म्हणतो शॅडोज किंवा विक्स. ओके, ह्याला आपण म्हणतो अप्पर विक, ह्याला आपण म्हणतो लोअर विक. हे इंडिकेट काय करतात, जी हायेस्ट प्राईस जाऊन आलेली आहे ती हाय प्राईस, आणि इथे जी लोएस्ट प्राईस जाऊन आलेली आहे ती लोएस्ट प्राईस हे इंडिकेट करतात. ओके, सो बेसिकली कॅन्डलबद्दल बुलिश तुम्हाला जर सांगितलं तर जी बेरिश कॅन्डल असते, रेड कॅन्डल, ओके, बेरिश कॅन्डल ती एक्झॅक्ट उलटी असते. दिसायला तुम्हाला सेम दिसणार, कलर तिचा रेड असणार ऑब्व्हियसली. ओके, कलर वाटल्यास मी तुम्हाला इथे चेंज करून दाखवतो. कलर तिचा रेड असणार, बाकी काय डिफरन्स तेवढा नसणार, कलर तिचा रेड असतो. ओके, कलर तिचा हा रेड झाला. उलटं तिच्यात हे असतं की तिची इथे ओपनिंग प्राईस असते वर. ओके, वर प्राईस ओपन होते, खाली प्राईस क्लोज होते. आणि हे विक दोन्हीकडे सेम आहेत. हा तुमचा अप्पर विक जिथे आपल्याला असतो हायेस्ट प्राईस, जिथे आपण हाय मार्क करतो. हा असतो लोअर विक जिथे आपण त्याचा लो मार्क करतो किंवा लोएस्ट प्राईस आपल्याला कळते. ओके, हाय आणि लो दोन्ही कॅन्डल्समध्ये सेम आहे, फक्त प्राईस ओपनिंग आणि क्लोजिंग हे दोन्ही कॅन्डल्समध्ये वेगवेगळी आहे. बुलिश कॅन्डलमध्ये प्राईस खाली ओपन होते, वर क्लोज होते. बेरिश कॅन्डलमध्ये प्राईस वर ओपन होते, खाली क्लोज होते. ओके, बेरिश म्हणजे खाली येत असतं मार्केट, त्यामुळे वर प्राईस ओपन होते आणि खाली क्लोज होते. ओके, सो तिसरा पॉईंट हा आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न झाला. आता ह्याच्यात बऱ्याचदा कॅन्डलस्टिक पॅटर्न्स खूप आहेत. ओके, एक दोन नाही, खूप सारे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत, इतके की तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल आणि वर्ष लागतं साधारण सगळे पॅटर्न समजायला आणि त्याच्यातले फ्रिक्वेंटली कोणते येतात हे पॅटर्न्स बघून आपल्याला ॲनालाइज करायला. पण एक पॅटर्न जो मी तुम्हाला दाखवीन जो वारंवार येतो तो साधारण असा दिसतो. ओके, साधारण असा पॅटर्न दिसतो. ही कॅन्डलची बॉडी असते. ओके, आणि हा खाली असा शॅडो असतो. दिसताना हॅमर कसा दिसतो, ओके, हातोड्यासारखा हा दिसतो. ह्याला आपण हॅमर म्हणतो किंवा ह्याला आपण पिन बार म्हणतो. ओके, ही कॅन्डल अशी जर समजा सपोर्ट आणि सपोर्टला, मोस्टली सपोर्टला जिथे सपोर्ट असतो, जिथे बायर्स बसलेले असतात, तिथे जर ही अशी कॅन्डल फॉर्म झालेली असेल तर तिथनं हाय प्रोबॅबिलिटी असते की तिथनं मार्केट सपोर्ट घेऊन वरच्या डिरेक्शनला जाणार आहे. तर अशा पॉईंटला तुम्ही एंट्री करू शकतात. ओके, कॅन्डलचं क्लोजिंग जे आहे वर, ओके, कारण ही बुलिश कॅन्डल आहे, खालून ओपन झाली आहे, जिथे क्लोजिंग आहे इथे तुमची एंट्री असते. कॅन्डलच्या खाली तुमचा स्टॉप लॉस असतो आणि प्राईस वर आपण प्रिव्हियस हाय जो असतो, प्रिव्हियस रेजिस्टन्स जिथे आलेला आहे तिथे आपलं टार्गेट असतं. ओके, हा एक पॅटर्न झाला. आता हा मी तुम्हाला काय सांगतो, कारण हा मेजॉरिटी ऑफ द टाइम पॅटर्न येतो. ओके, मेजॉरिटी ऑफ द टाइम येतो, पण तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला असतानाच आपण ट्रेड करायचं. सपोर्टला असेल तर बाईंगला स्ट्रॉंग आहे. सेम उलटा जर आला त्याला आपण म्हणतो इनवर्स हॅमर. ओके, सेम तसाच वर शॅडो आणि खाली असं त्याची बॉडी असते ह्या कॅन्डलची. ओके, समजण्यासाठी आपण परत रेड कलरमध्ये थोडंसं याच्यावर कलर करतो मी, कारण ही रेड कॅन्डल असणार. इथे सेलर स्ट्रॉंग आहेत. ओके, ह्याचं वर ओपनिंग असतं आणि खाली क्लोजिंग असतं. ओके,
ह्या कॅन्डलला आपण म्हणतो इनव्हर्स हॅमर, उलटा हातोडा, इनव्हर्स हॅमर किंवा इनव्हर्स पिन बार. ओके, ही जेव्हा कॅन्डल फॉर्म होते रेझिस्टन्सच्या लेवलला, ओके, रेझिस्टन्स जिथे असतो, रेझिस्टन्सची जी लेवल असते त्या लेवलला जेव्हा ही कॅन्डल फॉर्म होते तेव्हा तिथनं हाय प्रोबॅबिलिटी असते की मार्केट सेलिंग थोडंसं जास्त होऊ शकतं, मार्केट खालच्या डिरेक्शनला जास्त येऊ शकतं. ओके, सो सपोर्ट रेझिस्टन्सला जेव्हा ह्या कॅन्डल बनतात तेव्हा हाय प्रोबॅबिलिटी असते. मध्येच कुठेतरी रॅलीमध्ये बनतील आणि तुम्ही एंट्री कराल किंवा सेल कराल तर तसं होणार नाही. नीट लक्षात द्या, सपोर्ट आणि रेझिस्टन्स ह्या लेवल्सला जेव्हा ह्या कॅन्डल्स बनतात तेव्हाच त्यांचा इम्पॉर्टन्स आणि हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड आपण घेऊ शकतो. ओके, आता आपण हा एक पॉईंट क्लिअर केला. त्यानंतर चौथा पॉईंट आपण बघितला होता तो होता चार्ट पॅटर्न्स. ओके, चार्ट पॅटर्न्समध्ये पण वास्ट व्हरायटीज आहेत. ओके, चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स हे जेवढा पण आजपर्यंतची हिस्ट्री आहे, ओके, मार्केट जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून जे कॅन्डल्स फॉर्म होत आलेले आहेत किंवा तेव्हापासून जे पॅटर्न्स होत आलेले आहेत त्या पॅटर्न्सवर खूप मोठमोठ्या लोकांनी स्टडी केले आहेत. एक डाव थिअरी पण आहे जी प्राइस ॲक्शनमध्ये ट्रेंड फॉलो का करायचं हे सांगते. ओके, चार्ल्स डाव म्हणून एक खूप आधीचे तज्ज्ञ होते किंवा जे ट्रेडिंगमध्ये त्यांनी खूप ॲनालिसिस केलं होतं, खूप आर्टिकल्स होते त्यांचे, अशी एक व्यक्ती होती. तर जे खूप तज्ज्ञ आहेत त्यांनी हे सगळं चार्ट पॅटर्न्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स यावर खूप अभ्यास केला आहे. आणि हिस्ट्री रिपीट्स हे आपण जे कॉन्सेप्ट बघतो की मार्केटमध्ये तेच रिपीट होत असतं कारण ह्युमन सायकोलॉजी तीच आहे. ओके, लोकांचं विचार ट्रेडिंग करण्याच्या बाबतीत हे तसेच आहेत, अजून तेवढे बदललेले नसल्यामुळे त्या सायकोलॉजीप्रमाणे मार्केट चालतं. ओके, आणि ते कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि चार्ट पॅटर्न्स वर्षानुवर्ष जेव्हा झालेत तेव्हा तशाच गोष्टी घडल्यात किंवा प्रोबॅबिलिटी तशीच होते, त्यामुळे ते चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण कॉन्फर्मेशनसाठी यूज करतो. ओके, तर चार्ट पॅटर्न्समध्ये काय, एक सिम्पल चार्ट पॅटर्न तुम्हाला मी सांगतो, ह्याला म्हणतो आपण चॅनल. ओके, ह्याच्यात काय होतं की मार्केट जेव्हा साईडवेज चालू असतं तेव्हा आपण त्याचे वरचे 2 पॉईंट आणि खालचे 2 पॉईंट पकडून हा एक चॅनल ड्रॉ करतो. जेव्हा हा चॅनल ब्रेकआउट, ओके, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देणार, ओके, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देणार तेव्हा आपण ट्रेड करतो. ओके, एक हा पॅटर्न झाला. बरेच सारे पॅटर्न्स आहेत, मी फक्त आता तुम्हाला पॅटर्न काय प्रकार असतो हे समजण्यासाठी हे सांगतोय. दुसरा एक पॅटर्न असतो खूप मला आवडता, एक खूप चांगली प्रोबॅबिलिटीने देतो, तो असतो सिमेट्रिकल ट्रायंगल. ओके, सिमेट्रिकल ट्रायंगल ह्या पॅटर्नचं नाव आहे. तो पॅटर्न असा असतो की साधारण असा एक ट्रायंगल बनतो. ओके, मार्केट जर खालून आलेलं असेल तर ते असं इथे टच करतं आणि वर ब्रेकआउट देतं. तेच समजा मार्केट उलटं जर समजा असा ट्रायंगल आणि वरून आलेलं असेल तर ते मार्केट असं होऊन इथनं खाली पण जाऊ शकतं. ओके, सो सिमेट्रिकल ट्रायंगल पण एक पॅटर्न आहे. जेव्हा तो बनतो त्या मार्केट इतर डिरेक्शनमध्ये जाऊ शकतं, फक्त ते कुठून आलं आहे, वरून आलं आहे, सेलिंग होत आलं आहे, खालून आलं आहे, बाईंग होत आलं आहे, ते फक्त चेक करावं लागतं. ओके, एक बुक आहे ज्याची मी लिंक शेअर करीन आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर, ते तुम्ही ॲमेझॉनवरून विकत घेऊ शकतात. मला वाटतं 200-250 रुपयाला बुक असेल हार्डली ते, पण त्यात बरेच सारे पॅटर्न्स आहेत आणि कॅन्डलस्टिक्सची पण त्याच्यात माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा कुठेतरी तुम्ही यूज करू शकता. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये असल्यामुळे तुम्हाला वाचून ते कळेल. लहान पुस्तक आहे, खूप मोठं नाही आहे, मला वाटतं 50-60 पानं, जास्त नसणार मोठं, खूप छोटं आहे आणि खूप व्यवस्थित चित्र दिली आहेत त्यांनी, व्यवस्थित पॅटर्न्स दाखवलेत आणि त्यांनी त्या बुकमध्ये डिटेल्स बाकीचे दिलेले आहेत. ओके, तर मी लिंक त्याची शेअर करीन आणि तुम्ही तिथनं ते विकत घेऊ शकता. तर हा होता आपला चौथा पॉईंट. ओके, आता आपण प्राइस ॲक्शन जेव्हा फॉलो करतो, ओके, प्राइस ॲक्शन जेव्हा आपण फॉलो करतो किंवा आपल्याला आता आपण इंडियन मार्केट्समध्ये ट्रेड करतो, इंडियन स्टॉक्समध्ये किंवा इंडेक्समध्ये. ओके, तर आपल्याला काय बघायचं असतं, 4 गोष्टी तर आपण ऑलरेडी बघितल्यात आता की काय ट्रेंड बघायचा असतो, सपोर्ट अँड रेझिस्टन्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न, या 4 गोष्टी झाल्या. पण या 4 गोष्टी सोडून अजून एक आपल्याला गोष्ट बघायची असते इंडियन स्टॉक्स किंवा इंडेक्समध्ये ट्रेड करताना, ती असते ग्लोबल मार्केट इंडेक्स. ग्लोबल मार्केट्स इंडेक्स म्हणजे काय की ग्लोबल मार्केट्समध्ये काय चाललं आहे. इंडिया किती झालं तरी एक वर्ल्डचाच भाग आहे, बरोबर, वर्ल्डचाच एक कंट्री आहे, त्याच्यामुळे वर्ल्डमध्ये जे काय चालू आहे त्याचा इफेक्ट इंडियावर पण होणार. ओके, नेहमी होतो, तेव्हाच होईल, आजच होईल आपण सांगू शकत नाही. उदाहरण म्हणून जर समजा ग्लोबल मार्केट्स म्हणजे जे आपले करन्सी मार्केट असेल, इंटरनॅशनल मार्केट्स असतील, ओके, US एक्सचेंजेस असतील, हे सगळे जेव्हा समजा डाऊनफॉल किंवा पडत असतील, सेलिंग खूप चालू आहे, तिकडे डाऊन ट्रेंड चालू आहे, म्हणजे इंडिया ती असणारच त्याच दिवशी असं नाही,
पण दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी होऊ शकतो. ओके. त्याच दिवशी का नाही? कारण एवढं आता जर समजा असं असलं असतं, की इंटरनॅशनल मार्केट्स पडतात तेव्हा इंडियन मार्केटही पडणार, तर सगळ्यांना इझीच झालं असतं. सगळ्यांनी सेल केलं असतं. ओके. तर मार्केट तेवढं इझी नाही आहे. इथे खूप मोठी लोकं बसली आहेत, मोठे ऑपरेटर्स बसले आहेत, इन्स्टिट्यूशनल प्लेयर्स बसले, ज्याला आपण बिग प्लेयर्स म्हणतो. तर ते काय करतात, जेव्हा सगळं वर्ल्ड सेंटिमेंट डाऊन ट्रेंडमध्ये असते, तेव्हा 1-2 दिवस आपलं मार्केट सस्टेन करतात, वर नेतात, थोडंसं साईडवेज ठेवतात, लोकांना कन्फ्यूज करतात आणि मग फायनली ते खाली पडतं. पण शक्यतो एक ऑब्झर्व करायचं, की जर वर्ल्ड मार्केटची सेंटिमेंट खाली पडते किंवा वर्ल्ड मार्केट जर डाऊन ट्रेंडमध्ये आहे, खाली पडतंय, सगळीकडे रेड दिसते तुम्हाला, तर शक्यतो इंडियन स्टॉक्स किंवा इंडियन मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड करणार आहात तेव्हा शक्यतो बाईंग करायचं नाही. ओके. वर्ल्ड मार्केटची सेंटिमेंट चेक करायची आणि जसं मी आज एक छोटासा अगेन्स्ट द ट्रेंड ट्रेड घेतलेला, प्रॉब्लेम नाही आहे, तसे घेऊ शकतात, पण खूप छोटा प्रॉफिट, छोटा टाईट स्टॉप लॉस तुम्हाला लावून आणि तेवढा एक्सपिरियन्स असेल तरच त्या गोष्टी करायच्या. एक्सपिरियन्स नसेल तर तुमचा रिव्हर्समध्ये पण ट्रेड जाऊ शकतो आणि पूर्णपणे लॉस होऊ शकतो. ओके. सो हे आता आपण डिरेक्टली काय करूया, स्क्रीनवर जाऊया. स्क्रीनवर 1-2 चार्टचे मी एक्झाम्पल देतो. मी घेतलेला ट्रेडही एक्सप्लेन करतो आणि 1-2 चार्टच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला मी हे चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्सचे एक्झाम्पल्स देतो आणि प्राइस ॲक्शन कसं फॉलो करून मी ट्रेडिंग करतो हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके. सो जाऊया आता डिरेक्टली आपण स्क्रीनवर. ओके. तर आता आपण चार्ट्सवर आलेले आहोत फायनली आणि चार्ट्सवर आल्यानंतर आपण आता वन्स अगेन निफ्टी 50 जो आपला इंडेक्स आहे त्याचं चार्ट ओपन केलेला आहे. आत्ताच सांगताना मी तुम्हाला सांगितलेलं, की इंडियन स्टॉक्समध्ये ट्रेड करताना एक जे ग्लोबल मार्केटचं जे आपलं सेंटिमेंट असतं, हे पहिलं चेक करायचं. तर ते चेक कसं करायचं ह्याच्यासाठी सिंपल आहे, Googleवर जायचं. ओके. Googleवर गेल्यानंतर तिथे तुम्ही टाकायचं, की ग्लोबल मार्केट इंडेक्स असं तुम्ही टाइप केलात, की बरेच सारे इथे सर्च हे तुम्हाला इथे ओपन होतील. त्याच्यातलं जे पहिलं आहे मनी कंट्रोलवरचं त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हे वर्ल्ड मार्केट, ग्लोबल मार्केटचं सेंटिमेंट दिसतं. ओके. यूएस मार्केट, युरोपियन मार्केट, एशियन मार्केट, कमोडिटी सगळं दिसतंय बघा. ओके. करन्सी मार्केट इथे दिसतंय तुम्हाला. करन्सी काय आहे? सो इथे काय बघायचं एक, की यूएस मार्केटमध्ये बघितलात व्हेरी बुलिश. ओके. इथे तुम्ही बघताय, की ग्रीनमध्ये नॅस्डॅक फक्त थोडंसं खाली पडलंय, पण बाकी सगळं ग्रीनमध्येच आहे आणि बुलिशच आपल्याला इथे दिसते. टेक्निकल रेटिंग किंवा सेंटिमेंट काय? युरोपियन मार्केटमध्ये पण व्हेरी बुलिश. एशियन मार्केटमध्ये बघाल तर शांघाई आणि दुसरं हँगसेंग हे 2 सोडले तर बाकी सगळे म्हणजे मेजॉरिटी जेवढे पण तुम्हाला इथे ह्याच्यात डिटेलमध्ये जायचं नाही. जेवढी लिस्ट दिसते ह्याच्यात मेजॉरिटी काय सांगते? ओके. मेजॉरिटी ऑफ द इंडेक्स काय सांगतायत? तर बुलिश किंवा व्हेरी बुलिश हेच आपल्याला सांगतायत. बरोबर? त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही जो उद्याचा दिवस असणार आहे, त्या हिशोबाने तुम्ही उद्याच्या दिवशी तयार राहिलं पाहिजे. ओके. तर आता आज हे मार्केट पडत होतं. हे आपल्याला आज सकाळी बघितलं असतं, तर आजची सेंटिमेंट कळली असती. ओके. रोज सकाळी बघायचं कारण सकाळी सगळं अपडेट झालेलं असतं. आता मार्केट्स ओपन होणार आहेत कुठचे-कुठचे त्यामुळे आता आपल्याला नीट आयडिया येणार नाही. उद्या सकाळी जर तुम्ही सर्च करून बघाल, तर तुम्हाला चांगली आयडिया ह्याच्यात येऊ शकते. ओके. आता आपण मगाशी काय बघितलं होतं, एक की ट्रेंड. ओके. तर आता जर आपण समजा वन डे चार्टमध्ये जाऊया. कारण नेहमी हायर टाईम फ्रेममध्ये बघायचं. हे बघा इथे मी वन डे चार्ट घेतलाय. नेहमी हायर टाईम फ्रेममध्ये बघायचं आणि त्यानंतर मग छोट्या टाईम फ्रेममध्ये जायचं. तर हायर टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय, की कॉन्स्टंट इथनं कुठेतरी मार्केट अप ट्रेंडमध्येच चालू आहे. ओके. बरोबर. यानंतर म्हणजे जे मी फॉलो करतो किंवा जसं मी ॲनलाईज करतो त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय आणि ह्या गोष्टींनी मला हेल्प केल्या आजपर्यंत ॲनलाईज करताना. कधी-कधी ऑब्व्हियसली चुकणारच, स्टॉप लॉस हिट होणार आहेत. पण स्टॉप लॉस हिट होणार आहेत ते किती कमी असावेत ह्याच्यावर आपल्याला काम करायचं असतं आणि दुसरी गोष्ट एक स्टॉप लॉस हिट झाला म्हणजे काय मोठा नाहीये. त्यामुळे ते आधी एक्सेप्ट करायला शिका. त्याचं एवढं टेन्शन घेत बसू नका. ओके. सो इथे आपण बघितलं तर डेली टाईम फ्रेममध्ये कुठेतरी अप ट्रेंड चालू आहे. आता आपण जर 15 मिनिट्समध्ये आलो, तर तिथे आपल्याला डाउन ट्रेंड दिसतोय, पण तो हा टेम्पररी डाउन ट्रेंड आहे. ओके. हा टेम्पररी आहे. कारण जर आधी बघाल तर मार्केट अप ट्रेंडमध्येच आहे आणि कुठे आपल्याला अजून कन्फर्मेशन दिलेलं नाहीये, की बाबा हा डाउन ट्रेंडच सुरू होऊ शकतो. ओके. त्यामुळे जोपर्यंत हा ट्रेंड असा आहे, तोपर्यंत सेलिंग एंट्रीज बनत नाहीत. सेलिंग एंट्रीज घ्यायच्या नाहीत. ओके. एक हे झालं. आता मी तुम्हाला चार्ट पॅटर्न काय असतो आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतं. तर सपोर्ट एंड रेझिस्टन्स जर आपण बघितला, तर आपल्याला आपण थोडंसं आधी इथे बघूया कारण ही चांगली एक मूव्हमेंट आणि चांगलं एक्झाम्पल मला दिसतंय तुम्हाला दाखवायला. म्हणून मी हे पहिलं एक्झाम्पल घेईन, की जर समजा तुम्ही इथे एक झोन ड्रॉ केला असता
ओके. तर कुठेतरी इथे रेझिस्टन्स आपल्याला मिळालेला दिसतोय. बरोबर? ओके. आणि आपल्याला इथे खाली बघितलं तर कुठेतरी आपल्याला सपोर्ट मिळालेला दिसतोय. ओके. मार्केट ह्याच्यात होतं तो नो ट्रेडिंग झोन होता. मार्केट जेव्हा ह्याच्या वर गेलं तेव्हा ट्रेड करायला हरकत नव्हती. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या लेव्हल्सला जेव्हा कॅन्डल्स हॅमर बनतो. दिसतंय? हा हॅमर इथे बनलाय. सपोर्ट पकडून बनलाय. मार्केट वर गेलं, वर गेल्यानंतर ते रिटेस्टिंगला थोडंसं खाली इथे आलं, पण ह्या लेव्हलला रेझिस्टन्सच्या वर मार्केट गेल्यानंतर रेझिस्टन्स सपोर्ट बनतो. तेव्हा इथे हा सपोर्ट घेऊन जेव्हा हॅमर बनलं, इथनं तुम्ही बघा मार्केट वरच गेलंय. दिसतंय? खूप चांगला एक रिस्क टू रिवॉर्ड रेशो मिळाला असता आपल्याला इथे. खूप चांगलं प्रॉफिट बुक करायचं ही संधी असते अशी. ओके. दुसरा एक्झाम्पल आता जे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपण ह्याच्यात बघितलं, की हा एक पॅटर्न कॅन्डलस्टिकचा हा एक पॅटर्न होता. ओके. हॅमर जिथनं मार्केट बूम झालंय, वर गेलंय. सिमिलरली जर आपण समजा चार्ट पॅटर्नवर विचार केला, तर चार्ट पॅटर्न कसा ड्रॉ करायचा? हा तुमचा पॉइंट ए, हा तुमचा पॉइंट बी. ओके. हे 2 हायेस्ट पॉइंट जे आहेत, ते दोन्ही आपल्याला जोडायचे आहेत. ओके. झोन करायचं असेल, तर आपण जे करतो कॉपी पेस्ट करायचं आणि थोडासा झोन क्रिएट करायचा. सिमिलरली खालचे जे हे 2 पॉइंट्स आहेत, ओके. खालचे जे 2 पॉइंट्स आहेत, जे आपल्याला दिसतायत, तिथे आपण जर असा अजून एक झोन तयार केला, ओके. तर ह्याला म्हणतात चॅनल. ओके. आता ह्याची नावं वेगवेगळी आहेत. मी तुम्हाला वन्स अगेन जे बुक सांगितलंय, जे पुस्तक म्हणालोय, त्या पुस्तकात तुम्हाला ही सगळी नावं डिटेलमध्ये चित्रांसकट, पॅटर्नसकट सगळं तुम्हाला मिळणार. त्यामुळे त्याच्यात तुम्ही डिटेलमध्ये शिकूच शकता आणि मी रिकमेंड करीन, की ₹200-150चं ते बुक आहे फक्त आणि ते तुम्ही घेतलात तर तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. Googleवर पण तुम्हाला असे वेगवेगळे पॅटर्नचे चार्ट्स मिळतात. ओके. चार्ट पॅटर्न्स तुम्ही टाकलात Googleवर तर तुम्हाला मिळणार. नो डाउट ॲट इट. पण एक पुस्तक कॅरी करायला खूप सोपं पडतं. त्यामुळे बघा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही पुस्तक वगैरे ते घेऊ शकाल. ओके. आता हा जो एक चॅनल बनलाय, मी सांगितलं ह्या चॅनलच्या ट्रेड नाही करायचं. इथनं जेव्हा ब्रेकआउट होतो, तेव्हा ट्रेड करायचं. ओके. तर जेव्हा हा ब्रेकआउट झालेला आहे इथे, ओके. हा इथे ब्रेकआउट जेव्हा झालाय, तेव्हा तुम्ही इथनं ट्रेड घेऊ शकला असतात. आता इथे ट्रेड घेताना आपली पॉलिसी काय असते ब्रेकआउटला, की जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याच्या क्लोजिंगला आपण एंट्री करतो. स्टॉप लॉस त्याचा प्रिव्हियस लो जो असेल तो किंवा ती कॅन्डलच्या आधीची जी प्रिव्हियसली आत क्लोजिंग आत होतं, ओके. जिचं लो त्या चॅनलच्या आत आहे, तिथे आपला स्टॉप लॉस असतो आणि साधारणतः आपण 1:2 टार्गेट करतो. मिनिमम 1:5. ओके. इथे तुम्हाला रिस्क रिवॉर्ड दिसतो तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. इथे रिस्क टू रिवॉर्ड रेशो इथे 1:1.5 तरी मिनिमम असावं. नाहीतर शक्यतो आपण ट्राय करतो 1:2. ओके. म्हणजे ₹1 लॉस असेल तर ₹2 प्रॉफिट आणि 1:1.5 म्हणजे ₹1 लॉस असेल तर ₹1.5 प्रॉफिट. तरच तुमची रिस्क मॅनेज होते. ओके. त्यामुळे जर बघितलं तर असं हे केल्याने इथे तुम्ही प्रॉफिट इझिली बुक बुक करू शकला असतात. ओके. दुसरं एक्झाम्पल तुम्ही म्हणाल हे खूप दिसतंय आता ईझी वाटतंय. पण दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला असं देईन, की जर समजा काल नाही परवाच्या दिवशी गुरुवारी लास्ट जो थर्सडे झाला, तेव्हा जर तुम्ही इथे तारीख दिसते बघा 20th जुलै थर्सडे. तेव्हा जर तुम्ही हा जो काही अपट्रेंड झाला होता, इथे जर हा लोएस्ट पॉइंट आणि ह्याचे लो जे काही आपल्याला 3 पॉइंट मिळत होते, इथे जर असा एक झोन क्रिएट केला असता मस्तपैकी, ओके. तर तुम्हाला फ्रायडेला इथे ही चांगली एंट्री मिळू शकली असती. कारण मार्केट ऑलरेडी गॅप डाउन ओपन झालं. मार्केट ऑलरेडी ह्याच्या ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटने. ओके. इथे गॅप असली तरी आपण अझ्युम करायचं की ही कॅन्डल आणि ही अशी जॉइंट आहेत. ओके. जर बघितला तर इथे रिटेस्ट झाली. इथनं मार्केट खालीच उतरलंय. ओके. तर हे अंडरस्टँडिंग असतं. जेवढं जास्त तुम्ही चार्ट आणि हे पॅटर्न्स ऑब्झर्व्ह करणार. आता इथे आपण काय केलं ट्रेंड लाईन ड्रॉ केली. हा जो खालचा होता हा सपोर्ट होता. इथे बघितलं तर इथनं मार्केटने नेक्स्ट डे डायरेक्ट ब्रेकआउट दिला. आपण पहिली कॅन्डल थांबलो. ओके. पहिली कॅन्डल ग्रीन झाली थांबलो. आपल्याला बघायचं की वर इथपर्यंत येतंय काय? नाही आलं. ओके. इथे रिटेस्ट झालं, इथे रिटेस्ट झालं. इथनं मार्केट खाली गेलं. जेव्हा इथनं खाली गेलं, इथे कुठेही तुम्ही एंट्री करू शकला असतात. ओके. इथे कुठेही तुम्ही एंट्री जर केली असती, स्टॉप लॉस तुमचा इथे ठेवला असता. ओके. आणि टार्गेट तुमचा आपण किती मिनिमम 1:5 ओके. मिनिमम 1:5 जर आपण इथे ठेवला, ओके. तर आपल्याला इथे प्रॉफिट आपला बुक झालाय. ओके. 1:2 पण होऊ शकेल. ते आपल्याला उद्या कळेल. ओके. 1:2 आपण जर ठेवलं, तर उद्या ओपन झाल्यानंतर आपल्याला कळेल. पण सेफर साइड काय आहे 1:5 प्रॉफिट इंट्राडे जर करताय, तर प्रॉफिट त्याच दिवशी बुक करायचं आहे. स्विंग ट्रेडिंग करताय, तर तुम्ही 4 दिवस, 3 दिवस, 8 दिवस थांबलात प्रॉब्लेम नाही. पण इंट्राडे जर करताय, तर शक्यतो त्याच दिवशी प्रॉफिट बुक करायला ट्राय करायचा आणि 1:1.5 खूप
सक्सेस रेट जास्त आहे 1:1.5 या रेशोचा म्हणजे गेला लॉस झाला तर ₹1 आले तर ₹1.5 ह्या हिशोबाने जर केलं त्याचा सक्सेस रेट चांगला असतो. इथे जर आता 1:2 ठेवलं असतं तर तुमचं झालं नसतं प्रॉफिट बुकिंग. पण 1:5 होतं त्यामुळे प्रॉफिट बुकिंग इथे कुठेतरी झालेलं आहे. ओके. सो अंडरस्टँडिंग आहे. वारंवार मार्केट बघून, कॉन्सेप्ट समजून आपल्याला एक्सपेरिमेंट करत राहायचंय तेव्हाच तुम्हाला कळणार. प्रत्येक ठिकाणी हे चॅनल्स बनतात. ओके. नाही चॅनल जर समजला नसेल तर नुसतं तुम्ही सपोर्ट रेझिस्टन्स घेऊ शकतात. कसं तर हे बघा इथे आता मार्केट दिसतंय. हा हायेस्ट पॉइंट, हा हायेस्ट पॉइंट. इथे मी एक चॅनल ड्रॉ केला. ओके. इथे एक चॅनल ड्रॉ केला. खाली दिसतंय आपल्याला इथे कुठेतरी मार्केट ह्या लेव्हलला परत-परत आपटून जातंय. इथे आपण दुसरा आपला सपोर्ट ड्रॉ केला. जेव्हा मार्केटने हा रेझिस्टन्स तोडला, इथे आपण म्हटलं की एंट्री केली. ओके. आपला एस-एल हिट झाला. ओके. हे मार्केटला आपल्याला द्यायचं असतं. ओके. इथे समजा तुम्ही एंट्री केली असती, ब्रेकआउट झाला, रिटेस्ट झाला आणि तुम्ही म्हणाला इथे कुठेतरी एंट्री करतो. माझा स्टॉप लॉस ह्याच्या खाली इथे असेल. ठीक आहे. गेला स्टॉप लॉस. ओके. 1:1.5 तुमचं टार्गेट होतं. पहिला स्टॉप लॉस हिट झाला. नो प्रॉब्लेम. परत जेव्हा मार्केटने इथे ब्रेकआउट दिला, तेव्हा परत तुम्ही रिएंट्री जर केलात, ओके. परत रिएंट्री केला. स्टॉप लॉस तुमच्या आधीच्या कॅन्डलचा लो आणि टार्गेट इथे 1:1.5 ठेवा, 1:2 ठेवा. तुमचं झालेलं आहे. इथे ॲक्चुअल बघायला गेलं तर ऑलमोस्ट 1:3 मिळू शकलं असतं. ओके. सो हे कसं मिळणार ते आपण लास्टला ज्या स्ट्रॅटेजीज डिस्कस करणार आहोत. 2 डे स्ट्रॅटेजी, 4 डे स्ट्रॅटेजी त्याच्यात आपल्याला हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण ह्या हिशोबाने ट्रेडिंग होतं. पहिल्या दिवशी स्टॉप लॉस ह्या पॉइंटला इथे हिट झाला म्हणून तुम्ही म्हणणार नाही आता स्टॉप लॉस हिट झाला, लॉस झाला आणि तुम्ही ही पोझिशन घेणार नाहीत. तर हीच सायकॉलॉजी आपल्याला बदलायची आहे, की स्टॉप लॉस एकदा हिट झाला, ओके त्या दिवशी ट्रेडिंग करायचं नाही. नेक्स्ट डे परत जेव्हा ब्रेकआउट दिला, परत सेम एंट्री घ्या. तुम्हाला तुमचा प्रॉफिट नक्कीच मिळेल. ओके. नाहीतर काय झालं असतं दुसऱ्यांदा परत इथे कदाचित तुमचं एस-एल हिट झालं असतं. परत मार्केटने रिएंट्री दिली असती. ओके. मार्केट अपॉर्च्युनिटीज देत राहतं, देत राहणार आहे आणि आजपर्यंत देत आलेलं आहे. ओके. आपल्याला बघायचं आहे, की आपण त्याच्यात किती अपॉर्च्युनिटीज सीज करू शकतो, घेऊ शकतो आणि आपण किती प्रॉफिट बुक करू शकतो. हे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल थॉट प्रोसेस आणि सायकॉलॉजीवर बदलत असणार. ओके. आता दुसरं मी जे तुम्हाला सांगितलं होतं, की मी एक ट्रेड घेतलेला फॉरेक्समध्ये मी ट्रेड करतो त्याच्यामुळे तुम्हाला ते एक मी दाखवतो. ओके. अरे वाह! इथलं बुक झालंय प्रॉफिट. ओके. तर इथे काय झालेलं एक सायकॉलॉजी समजून घ्या पहिली. ओके. मी मोस्टली 1 हॉवरच्या कॅन्डल्सच बघतो. 1 डे, 4 हॉवर्स आणि 1 हॉवर मी ठेवतो. त्याच्यापेक्षा खाली मी येत नाही. ओके. तर आता 1 हॉवरमध्ये बघाल तर अप ट्रेंड दिसतोय. 4 हॉवरच्या कॅन्डलमध्ये बघितलं त्याच्यातही क्लीन अप ट्रेंड आहे. ओके. क्लीन अप ट्रेंड आहे. इथनं मार्केट अप ट्रेंडमध्येच चालू आहे. इव्हन 1 डेमध्ये जर तुम्ही चेक केलात त्याच्यातही अप ट्रेंड चालू आहे. ओके. तर इथे कुठेतरी मला अश्युरिटी आहे, की अप ट्रेंड चालू आहे आणि बऱ्याच टाईमपासनं पुलबॅक आलेलं नाहीये. ओके. मार्केट नुसतं वरच गेलेलं आहे. 4 हॉवर्समध्ये तुम्ही बघाल ओके. पुलबॅक एवढे येतात. ओके. हा आता इथे गेलं मार्केट इथनं इथे पुलबॅक आलं. कुठेतरी हा सपोर्ट जो आहे, या सपोर्टकडे मार्केट येऊन मगच वर जाणार आहे, राइट? त्यामुळे मार्केट जेव्हा इथे होतं, तेव्हा मी लगेच हा ट्रेड घेतला नाही. तुम्ही बघताय मी इथे नाही घेतलाय. ही कॅन्डल आली आणि लगेच रेड कॅन्डल आली म्हणून मी ट्रेड नाही घेतलाय. मी थांबलेलो. ओके. 1 हॉवरमध्ये जेव्हा मी गेलो आणि जेव्हा मी चेक केलं, तर मार्केटने ह्या रेझिस्टन्सला इथे एकदा, दोनदा, तीनदा, चौथ्यांदा जेव्हा इथे रेझिस्टन्सला त्याने आपटलं आणि इथनं सेलिंग आलं. जेव्हा ही अशी मोठी कॅन्डल येताना मला दिसली, तेव्हा मी ह्या कॅन्डलच्या खाली ह्या क्लोजिंगला इथे ट्रेड हा एक्झिक्यूट केलेला. आणि माझं स्टॉप लॉस खूप टाईट होता. 31 पॉइंटचा स्टॉप लॉस होता. दिसतोय स्क्रीनवर तुम्हाला. 1:2 चा माझा रिस्क रिवॉर्ड होता. मी प्रॉफिट टार्गेट होता 62 पॉइंट्स. ओके. त्यामुळे मला खूप टाईट ठेवावं लागलं 1:3, 4, 5 हे जेव्हा ट्रेंडच्या अगेन्स्ट असतो आपण, तेव्हा शक्यतो 1:1.5 किंवा 1:2 ह्याच्यापेक्षा जास्त रिस्क टू रिवॉर्डची अपेक्षा नाही करायची. जर तुम्ही ट्रेंडच्या बाजूने आहात, जर तुम्ही ट्रेंड बरोबर ट्रेड करताय, तर तुम्ही 1:10 ही अपेक्षा ठेवू शकता. जर ट्रेंड स्ट्राँग असेल, तुमच्या बाजूने असेल तर. ओके. सेकंडली ADX पण इथे लो झालेला. ओके. ADX जर तुम्ही बघताय, तर जेव्हा इथे मार्केट आपटलं, तेव्हा ह्या रेझिस्टन्सच्या लेव्हलला पहिला 36 होता. इट वेंट टू 40 बट लेटर ऑन हा खालीच येत गेलाय. 38, 37 कमीच होत गेलेला. त्याच्यामुळे कुठेतरी मला होतं, की ट्रेंडमध्ये पॉवर संपली आहे. आता इथनं परत वर जायची ताकद ट्रेंडमध्ये दिसत नाही. ADX लो होत चाललंय. त्यामुळे मी इथे विचार केला, की शॉर्ट करूया. छोटीशी पोझिशन एक घेऊया आणि एक छोटा प्रॉफिट बुक करूया. त्यामुळे तुम्ही बघताय प्रॉफिट माझा आताच बुक झालाय 16 4:30ला ही कॅन्डल बनलेली आहे तेव्हा माझा प्रॉफिट बुक झालाय. ओके. अजूनही ते खाली चाललंय. डाउन ट्रेंड सुरू होईल सांगता येत नाही कारण अजूनही ह्या झोनमध्ये आहे. हा झोन ब्रेक करून जर रिटेस्ट होईल म्हणजे समजा हा झोन असा
तोडला मार्केटने आणि रिटेस्ट झाला आणि मग खाली जाईल, तर डाउन ट्रेंड सुरू झाला असं मी म्हणेन. पण तोपर्यंत तर आपण अजूनही अप ट्रेंडमध्येच आहोत. छोटासा आपला हा टार्गेट आजचा अचीव्ह झालेला आहे. 1 ट्रेड अ डे झालेला आहे. त्याच्यामुळे आता आपण नेक्स्ट अपॉर्च्युनिटी मार्केट जर इथनं सपोर्ट घेईल आणि चांगलं काहीतरी पॅटर्न बनवेल, तर एक बायिंग अपॉर्च्युनिटी मी ट्राय करीन. इथनं जर समजा मी एंट्री घेतली, तर माझा टार्गेट ही रेझिस्टन्स लेव्हल माझा टार्गेट असेल. ओके. 80-90 पॉइंट्सची लेव्हल आहे ती. ओके. सो असं बेसिकली ट्रेडिंग केलं जातं आणि चार्ट क्लीन ठेवायचे. चार्टवर खूप गोष्टी मी बघा इंडिकेटर लावून ठेवत नाही. जेव्हा गरज असते तेव्हा आपण इथे जायचं. नावाच्या समोर हा डोळा कसा दिसतो त्याच्यावर शो केलात की तुम्हाला दिसणार. ओके. तर एक्झॅक्ट माझी रेझिस्टन्स लेव्हल पण व्यवस्थित आहे. त्या लेव्हललाच पिव्होट पॉइंटही दाखवतोय रेझिस्टन्स 1. खाली आलेला आहे. इथे पिव्होट पॉइंट आहे. इथे येऊ शकतं मार्केट आणि इथनं वर जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे एक चांगलं कन्फर्मेशन असतं. तेव्हा जेव्हा लागेल तेव्हा ते बघायचं. अदरवाईज चार्ट क्लीन ठेवायचा म्हणजे तुमचा व्ह्यू क्लिअर राहतो. कन्फ्युजन जास्त होत नाही. ओके. सो वन्स अगेन आजचा प्राइस ॲक्शनमधले जे इम्पोर्टंट पॉइंट्स आणि जसं मी ॲनलाईज केलं, एक्सप्लेन केलं, आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल तर परत व्हिडिओ बघा. वारंवार बघत राहा. कॉन्सेप्ट्स क्लिअर करत राहा आणि लाँग टर्मचं हे तुमची जर्नी आहे. लाँग टर्मचा प्लॅनिंग आहे. त्याच्यामुळे कुठे घाई करू नका. व्यवस्थित कॉन्सेप्ट्स क्लिअर करा, समजून घ्या आणि मगच आपण एक प्रोफेशनल ट्रेडर बनणार आहोत. ओके. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.